रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार. दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज अशा एका व्यक्तीला आपण पाहुणा म्हणून बोलवलेलं आहे की ज्याला गेली 35 वर्ष मराठी थिएटर गोअर्स आपण म्हणतो ज्यांना, नाटकाचे चाहते, सिरियलचे चाहते, सिनेमाचे चाहते असं सर्वजण ओळखतात. स्वतःच्या त्यावेळच्या कुवतीप्रमाणे आणि नंतर पुढे स्वतःच्या अभ्यासामुळे त्यात प्रगती करणारा हा गृहस्थ आज आपल्याबरोबर इथे गप्पा गोष्टी करणार आहे. पण तो येण्यापूर्वी त्याच्यावर झालेली एक चित्रफीत आपण पाहणार आहोत. पहा. उदय टिकेकर. देखणं रूप, प्रभावी व्यक्तिमत्व, स्पष्ट शब्दोच्चार आणि अभिनयाची जबरदस्त जाण असा दुर्मिळ अभिनेता. म्हणूनच भूमिका कुठलीही असली तरी ते त्यात चपखल बसतात. याच कारणामुळे मराठी मालिकांपासून ते थेट हिंदी सिनेमांपर्यंत कुठेही सहज वाटतात. मदारी, रॉकी हँडसम, शमिताभ, सिंघम, रईस यासारखे हिंदी चित्रपट, लय भारी, अर्जुन, अरे आवाज कोणाचा, रंगत संगत असे मराठी चित्रपट, कृष्णदासी, कोशिश एक आशा, ये नजदीकियां, मित, सियासत यासारख्या हिंदी मालिका, जुळून येती रेशीम गाठी, आव्हान, ऊन पाऊस, मन उधाण वाऱ्याचे, अग्निहोत्र अशा मराठी मालिका, चित्कार, आत्ता होतं गेलं कुठं, मदनाची मंजिरी, मीच एक शहाणा, माझ्या बायकोचा डॉक्टर अशी नाटकं. तर सपने, कागज की दीवार, हेराफेरी यासारखी हिंदी नाटकं. शिवाय मराठी हिंदी व्यतिरिक्त त्यांनी बंगाली, गुजराती, इंग्रजी नाटकांमधून देखील कामं केलेली आहेत. अशा चौफेर अभिनेत्याची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर स्वागत करूया सगळ्यांचे लाडके उदय टिकेकर यांचं. उदय, वेलकम. थँक्यू सर. तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? हो, अगदी फर्स्ट क्लास. तू हा कार्यक्रम पाहिलायस का? हो, मी एक एपिसोड पाहिलेला आहे. काही हरकत नाही. इथे बस आणि तूच बोलायचंस आता. तुम्ही बारीक बसा. बारीक बस ना. तुम्ही बसा ना. अरे मी बस मी बसतो आणि तुला मी प्रश्न विचारतो. जरूर. सगळ्या आपल्या प्रेक्षकांशी, जे तुझे चाहते आहेत, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायच्या. आणि दुसरी बाजू जी आहे तुझी आयुष्यात, नट वगैरे नंतर दुसरी बाजू सांगेल. जरूर. जन्मापासून सुरुवात करूया. हो हो. कुठला तुझा जन्म? मुंबईतलाच. अच्छा. गिरगावातला. सुमती टिकेकर हे एक नाव सगळ्यांनाच परिचित आहे. म्हणजे सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, संस्कृत नाटकातून, संगीत नाटकातून अभिनय, मराठी संगीत नाटकातून अभिनय यांच्या पोटी मी जन्म घेतला. बाळासाहेब टिकेकर हे संगीत क्षेत्रात त्यांना बाळासाहेब टिकेकर म्हणून ओळखतात. त्यांचं खरं नाव ॲडव्होकेट SG टिकेकर. ते ॲडव्होकेटच होते. पण मला वाटतं ते आईबरोबरच या क्षेत्रात, म्हणजे सुगम संगीत, त्यांचे ॲडिशनल टॅलेंट आपण असं म्हणूया की ते संगीत द्यायचे संस्कृत संगीत नाटकांना. हो का? देववाणी मंदिरं म्हणून संस्था होती, तर त्यांच्या सगळ्या नाटकांना हे संगीत द्यायचे. आईबरोबरीने मी, म्हणजे मीच त्यांची संशय, कल्लोळ, शारदा ही सगळी नाटकं पाहिलेली आहेत. आणि स्वतः आमच्याकडे दिलरुबा, सतार, तबला तर आहेच, वायोलिन,
हे सगळे पप्पा वाजवायचे. आणि अजूनही ते, आज ही इज 90, पण 90? 90, पण तरीही त्यांना लोक म्हणतात की वय झाल्यावर लोकांचा वेळ जातो, कसा जातो हे आम्हाला कळत नाही. पण त्यांना हा प्रश्न पडले की त्यांना वेळ कमी पडतो. तर अशा आईवडिलांच्या पोटी मी जन्माला आलो गिरगावात. त्यामुळे इन द लिटरल सेन्स आपण जे म्हणतो की इट्स इन माय जीन्स, इट्स इन माय जीन्स खऱ्या अर्थाने. पण शाळेमध्ये मी खरा सुपर फ्लॉप होतो ॲज अन ॲक्टर म्हणा, किंवा मी एका संगीत नाटकात पण संगीत कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता बरं. शाळेमध्ये. आणि मला अजूनही ते चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे. मला आठवतं मी कितवीत होतो आणि ओहरे ताल मिले नदी के जल में हे गाणं मी सिलेक्ट केलं आणि खूप घाबरलो होतो आणि फोकस होता. आणि समोर आमचे एक जाधव सर म्हणून होते बसलेले, आणि आधी मी समोर बघून गायलो. पहिलं मी कडवं बऱ्यापैकी गायलो असणार, कारण त्यांचे जेव्हा मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा ते मान डोलवत होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर मी पुढचं सगळं विसरलोच. आणि मग मुलांच्या बिईंग झालं. आय वॉज अ बिग फेलियर ॲट दॅट टाईम. स्टेजवर तसंच निघून गेलो. नंतर एक गणपतीत आम्ही एक नाटक केलं होतं शास्त्री हॉलमध्येच, जिथे आम्ही राहतो आता. इंद्राचं आसन नारदाची शेंडी, मला वाटतं प्रत्येक लहान यांनी त्याच्यात भाग केलेला आहेच. तर मी असं दाढी लावून बसलो होतो आणि वाक्य विसरलो, आणि आई समोरनं मला एक प्रॉम्प्ट करत होती आणि मी घाम फुटला होता, मला घाबरलो होतो, आणि मी ते तिला फॉलो करत कसं बसं म्हटलं. तर असे 2-4 फार भयानक ॲक्सिडेंट्स लहानपणी अभिनय क्षेत्रात झाले. पण ठीक आहे, माफ स्वतःला मी केलं आणि आईबापांनी पण माफ केलं. मग हळूहळू ॲज एज स्टार्टेड ग्रोईंग, मी माझं वय वाढायला लागल्यावर मग मी तबला शिकलो पंडित तारानाथ रामाराव यांच्याकडे जवळजवळ 11 वर्ष. आणि मी बऱ्यापैकी चांगला तबला वाजवत होतो त्यावेळेला, रियाज करत होतो. आता करत नाहीस? आता नाही. तो तेव्हा ज्या वर्षी मी 79 साली नाटकात शिरलो, त्याच्यानंतर जो माझा रियाज बंद होत गेला, तो फक्त कॉलेजमध्येच ग्रुप सॉंग्सना साथ करण्यापुरतं, किंवा कॉलेजमध्ये सोलो जे कॉम्पिटिशन होती त्यांना साथ करायचो, एवढ्यापुरतंच राहिलं. आणि हळूहळू ते फेज आऊट झालं, फेड आऊट झालं. रियाज नाही म्हणजे मग काहीच अर्थ नाही. आता फक्त मी जेमतेम टेबल जरा बऱ्यापैकी वाजवू शकतो, एवढंच आहे. पण झालं म्हणजे बालपणापासून आलो. मग कॉलेजमध्ये आल्यावर एका स्पर्धांमध्ये काही, म्हणजे बेसिकली पोद्दार कॉलेजमध्ये ॲडमिशन ह्यासाठीच घेतली होती की मला ह्या क्षेत्रात काहीतरी करता यावं. आयडिया ती होती. बी.कॉम ग्रॅज्युएट आहे मी, आणि नाटकात काम करायचं. ते त्यावेळेचे आमचे सिनियर्स होते कॉलेजमधले, म्हणजे विजय गोखले, आता जो आपला एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे तो होता, सुनील कर्वे म्हणून, हे सगळे आमचे हे कलाकार मंडळी. म्हणजे विजय गोखलेबद्दल तर काय सांगणार, अण्णा गोखल्यांचाच मुलगा. त्याला तर विजय तुला सिनियर आहे? मला 2 वर्ष मला सिनियर. अच्छा. नंतर सुनील कर्वे हा स्वतः उत्तम तबला वाजवायचा. आणि ही सगळी संगीतप्रेमी मंडळी होती. तर कॉलेजच्या कट्ट्यावर एकदा एकाने जस्ट बाहेरनं रिपेअर करून ढोलकी आणली होती. बरं. आणि त्यांनी आणून ठेवली ते कट्ट्यावर. ओपन कट्टा आहे आमचा कॉलेजचा, मेन एंट्रन्सलाच. म्हणून मी आपली सहज घेतली आणि वाजवायला लागलो ती ढोलकी. मला ढोलकी पण येत होती त्यावेळेला वाजवता. तर मला माहिती नाही, हळूहळू माझ्या मागे हे सगळे सिनियर जमा झाले आणि म्हणाले, काही आधी बोलले नाहीत. मी वाजवलं ते लावणीचं वगैरे ठेके वेके वाजवत होतो उगाच, आणि जस्ट मागे पाहिलं तरी सगळे उभे. आणि मी घाबरलो, कारण सिनियर्सना तो मान आणि ते बघतायत, त्यांचं काय आता रिॲक्शन असेल. मला बकोट धरून आतमध्ये नेलं, म्हणाले आम्हाला हवाच होता एक साथ करायला कोणी, चल वाजवायला सुरुवात कर. त्यामुळे ते सुरू झालं आणि त्यांच्यामुळेच नाटकात पण कामं करायला सुरुवात झाली. बाय द टाईम ते पास आऊट झाले, त्यांनी वारसा आमच्याकडे दिला. आणि पहिलं नाटक मी एकांकिका केली, मला वाटतं 1979. अजित एम जोशींनी डायरेक्ट केलं होतं आणि राजीव जोशींनी लिहिलं होतं. एकांकिका होती. ते दोघं भाऊ आहेत ना? भाऊ आहेत. तर खऱ्या अर्थाने अगदी खरं सांगायचं तर म्हटल्याप्रमाणे बाळकडू होतं, इट वॉज इन माय जीन्स, रक्तात होतं. पण ती जी एक अक्कल लागते परफॉर्मन्सची ती नव्हती. स्वतःची एक परफॉर्म करायची अक्कल जी लागते ती नव्हती माझ्याकडे. इन्स्टिंक्टिव्हली मी तो परफॉर्म केला आपले. आणि त्या नाटकामध्ये 30 मिनटं मी एकटाच होतो स्टेजवर. आणि एक सीमा केळकर नावाची मुलगी, ती फक्त 1-1.5 मिनटासाठी काहीतरी माझ्यासाठी चहा येऊन ठेवून निघून जाते, एवढंच होतं. तर असं असणार की मी 30 मिनटं होल्ड करू शकलो, कारण इंटर कॉलेजिएटला भरलेलं असायचं. पडदा पडल्यावर
कडकडून टाळ्या पडल्या. कडकडून म्हणजे खूपच, म्हणजे मला अजूनही ते आठवत आहे. ते एल्फिन्स्टन कॉलेजचं हॉल आणि उन्मेषच्या स्पर्धांमध्ये मी तो भाग घेतला. मी म्हटलं अरे हे काय झालं, एवढं टाळ्या वाढल्या, म्हणजे असं असं बरं केलं का मी. झालं त्याच्यानंतर अशोक संमेलनचं दुसऱ्या वर्षी मला वाटतं दूरदर्शनच्या स्पर्धा होत्या. ते पहिलं वर्ष का दुसरं वर्ष होतं. त्यावेळेला जजेस कॉलेजमध्ये येऊन बघायचे, विदाऊट एनी मेकअप, विदाऊट साऊंड, विदाऊट लाईट, विदाऊट काही, सगळं काही नाही त्याच्यामध्ये. ते येऊन तुमचा रॉ परफॉर्मन्स बघायचे आणि मग तुम्हाला फायनलला सिलेक्ट केलं जायचं. त्याच्यामध्ये मी एक दी एस्केप नावाचं नाटक केलं. हा रोल होता, तो रोल होता, तो वेगळा होता रोल, आणि श्नायडर नावाचं कॅरेक्टर होतं. ते थोडंसं विकृतीवर बेस्ड ते एकांकिका होती ती. ते केलं. मग ही 2-3 नाटकं माझी पाहिल्यानंतर राजीव जोशी आणि उदय म्हैसकरनी मला त्यावेळेला 2 अंकी नॉयझीच्या स्पर्धा व्हायच्या, 2 अंकी अमॅच्युअर ग्रुप्सच्या. तर त्याच्यामध्ये एका नाटकासाठी विचारलं, पुन्हा वेगळा रोल. आणि ही सगळी उदय म्हैसकर वगैरे, राजीव जोशी, अशी तुम्ही सेन्सिबल मंडळी त्यावेळची. अजूनही आहेत. उदय नाही आहे बिचारा, पण उदय नाही, वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड, ब्रिलियंट, सेन्सिबल डिरेक्टर, ॲक्टर. पण ना असा तो मी ग्रो होत गेलो. असे माझे परफॉर्मन्सेस बघितले लोकांनी, आणि मग तो हळूहळू कॉन्फिडन्स यायला लागला की जे ओहरे तालमील अर्धवट सोडून पळालो होतो, किंवा इंदिराची शेंडी त्या नाटकात मला आईने प्रॉम्प्ट करायला लागलं होतं. हळूहळू कळायला लागली, अरे काहीतरी आहे तुझ्यात उदय, इट्स हॅपनिंग, असं ते कळायला लागलं. आणि मग 82 साली मला वाटतं का 81 साली आपले कमलाकर सोनटक्के सर आहेत, ते आमच्या एका राज्यनाट्य स्पर्धेच्या शोला आले होते. प्रदीप राणेचं मी एक केलं होतं नाटक, क्लोज हार्ट सर्जरी नावाचं. तेव्हा थोडा एजेड माणसाचा रोल आणि अ व्हेरी पॉलिश्ड विलन होता तो. तो परफॉर्मन्स, त्याचा किस्सा मस्त आहे. सोनटक्क्यांची स्वतःची अकॅडमी होती. ते यूज टू टीच INT मध्ये सुद्धा अभिनय वगैरे शिकवायचे. आणि आय वॉज नेवर पार्ट ऑफ दॅट अकॅडमी. मी कधी कुठल्याच अकॅडमीमध्ये गेलो नाही मी. तर शोच्या सुरुवातीला त्या नाटकाची खूप आधी चर्चा झाली होती, आणि सगळे कनेक्टेड लोकांचे बडे बडे लोक ऑडिटोरियममध्ये बघायला आले होते. रंगभवनमध्ये तो शो होता. मला कमलाकर सोनटक्के कोण हेही माहीत नव्हतं त्यावेळेला. मी आपला सूरवीर घालून माझे वॉज इन माय, स्वतः एकट्या कोपऱ्यात उभा होतो, तयारी होतं, शो सुरू होईल. तर सर आले, स्टेजवर आले, आणि त्यांची सगळी ते त्याचे स्टुडंट्स म्हणजे पाया बिया पडणार. तर मी लांबनं पाहिलं, म्हटलं कोण आहेत ते, आणि ऑब्व्हियसली ते माझ्यापर्यंत पोचले नाही. तोपर्यंत शो सुरू झाला. शो संपला. तेच कमलाकर सोनटक्के सर धावत पहिले माझ्याकडे आले, मला मिठी मारली, आणि त्याच वेळेला त्यांनी मला INTच्या एका प्रायोगिक फुल लेंथ नाटकासाठी, अरुण मुखोपाध्यायांनी लिहिलं होतं नाटक ते, तर त्याच्यासाठी ऑफर दिली. सूत्रधाराचा रोल होता, अप्रतिम रोल होता. ते नाटक 81 साली. आणि मग ते नाटक बघून INTचे भाऊसाहेब सप्रे आणि आयरे हे माझ्याकडे विजय तेंडुलकरांचं पहिलं माझं कमर्शियल नाटक. मी दिलीप कुलकर्णी पण होता ना तर बी कुमारमध्ये नाही, त्याच्यामध्ये होते अरुण सरनाईक साहेब, मोहन गोखले, मोहन कोठीवान, सुरेश भागवत, सुनीला प्रधान. मी त्या नाटकाचा हिरो पहिलाच. आणि INT वॉज लाईक यशराज फिल्म्स त्यावेळेला. अतिशय रॉयल 3 महिने रिहर्सल्स, आणि सदाशिव अमरापूरकर डिरेक्टर, आणि सदाशिव अमरापूरकरांचं अर्धसत्याची खूप हवा झाली होती. त्यामुळे त्यांना इतके लोक भेटायला यायचे सेटवर. सो इट वॉज एक असं नाही, तुमच्यावर प्रेशर येतं. एकतर अरुण सरनाईक साहेब त्यांना पाहिलेले आहेत कामं करताना, मोहन गोखले, मोहन कोठेवांनी, तर त्या साहेबांनी तर माझ्या आईबरोबर कामं केली आहेत, त्यामुळे त्यांना मी लहानपणापासून पाहिलं आहे त्यांना. ह्या सगळ्यांबरोबर ना, आणि त्यात मी हिरो, आणि मला मोठ्या मोठ्या सॉलिलोक्वीज आणि असं काय काय भरपूर. आय वॉज द हिरो. आय मीन वय वर्ष 22. ते नाटकात जास्ती प्रयोग झाले नाहीत त्याचे, कारण त्यावेळचा तो विषय नव्हताच खरा म्हणजे. पण INT वॉन्टेड टू डू इट, आणि त्यांनी खूप मोठ्या लेवलला केलं ते. त्याच्यानंतर माझं खऱ्या अर्थाने मराठी नाटकातलं, कमर्शियल नाटकातलं काम सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. या नंतरचा जो तुझा प्रवास आहे तो आपण ऐकूया, पण त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया उद्या.
एक मित्रांनो छोटीशी विश्रांतीनंतर लगेच ताबडतोब भेटीला येतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा. उदय टिकेकर यांच्याबरोबर आपण गप्पा गोष्टी करतोय दुसरी बाजूमध्ये. पुन्हा एकदा सगळ्यांचं विश्रांतीनंतर स्वागत. गप्पा गोष्टी चालू आहेत उदय टिकेकर या अतिशय गुणी अशा अभिनेत्याबरोबर. उदय, तर INTचं हे नाटक झाल्यानंतर जिथे अरुणदादा सारखी मोठी मोठी माणसं होती आणि सदाशिव सारखा त्या काळामध्ये अतिशय नावारूपाला आलेला आणि यशस्वी असा चांगला एक व्हिलन होता, तर त्या नाटकानंतर तुझा खऱ्या दृष्टीने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश झाला असं तू म्हणालास. जरा पुढच्या प्रवासाबद्दल विस्ताराने सांग. हो ना. तरी एक कधीही नाही मी विसरणार ती आठवण फक्त आधी ह्या नाटकाची सांगतो. अरुण सरनाईक साहेब, आम्ही हरिमहादेव वैद्य हॉलमध्ये रिहर्सल्स करायचो आणि मोहन आणि सुरेश भागवत हा एक ग्रुप झाला होता. त्यांची थट्टामस्करी इकडे चालू असते एका कोपऱ्यात. अरुण सरनाईक साहेब मी नंतर ऑब्झर्व केलं, बाकीच्या कोणाचे सीन्स असले की ते जाऊन गॅलरीत उभे राहायचे किंवा तिकडे बसायचे. माझ्या सॉलिलोक्वी सुरू झाल्या की ते येऊन एका कोपऱ्यात बसायचे. हे मी नंतर नोटीस केलं हळूहळू. पण माझ्याशी पूर्ण 3 महिने नॉर्मल डायलॉगशिवाय कधी काहीही बोलले नाहीत. ते कधी त्यांनी मला ये रे बस इकडे वगैरे काय नाही. फक्त एकदा मला आठवतं आहे ती शिवाजी पार्कला फ्रँकी चांगली मिळते, फ्रँकी खाणार का एवढंच विचारलं. आणि मी घाबरत होतो की अरुण भैयानी मला विचारलं फ्रँकी खाणार का, आणि मी त्याला नाही म्हटलं घाबरून. असे 3 महिने माझे गेले की त्या माणसानी मला असं वाटायचं की त्यांनी बघावी सॉल्व की त्यांनी मला तिकडे काहीतरी सांगावं, काही दुसरं बघायचं. आणि मी बघितलं की ते असे बसून राहायचे. शोचा पहिला दिवस शिवाजी मंदिरला सगळे तामझाममध्ये सगळं चालू होतं, जोरजोरात सगळं चालू होतं. मी सगळ्यांच्या पाया पडलो. आय वॉज अ यंगेस्ट सगळ्यांचा. आणि मी शेवटी अरुण भैया बसले होते त्यांच्या पडला, अरुण भैया नमस्कार करतो. त्यावेळेला तो माणूस उभा राहिला, मला असं वरती घेतलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि म्हणाले, खूप मोठा अभिनेता आहेस, खूप मोठा होणार तू, जा काम कर. दॅट वॉज द फर्स्ट टाईम ही कॉम्प्लिमेंटेड मी. आणि मी ना असं आतमध्ये मला गलबलून झालं. म्हणजे ज्या गोष्टीची मी 3 महिने वाट बघत होतो की काहीतरी त्यांनी भले चुकीचं करतोय सांगितलं असतं तरी त्यांनी सांगितलं म्हणून इट वॉज ओके. पण त्या माणसाने त्यानंतर जेव्हा जेव्हा मी दौऱ्यात असायचो, तर तुम्ही तर आता यू आर अगेन वन ऑफ द बिगीज ऑफ थिएटर फिल्म्स एनिथिंग. पण रँकिंग असायचं बसायला बसमध्ये, सिनियर्स पुढे बसणार आणि असं एक रँकिंग असायचं त्यावेळेला. तर मी ज्युनियर, त्यामुळे माझं रँकिंग सर्वात मागे, जरी हिरो बिरो असतो तरी मागे असायचं. पण अरुण भैयांनी त्या आयऱ्याने सांगून ठेवलं होतं की उदय माझ्या बाजूला बसणार. सो आय कन्सिडर दॅट ॲज माय ऑनर. येस. आणि झालं ते नाटक झालं. आणि मग त्याच्यानंतर मी बरीच हे हिरोच केलं. मग मी अतिशय एक वेगळं कॉमेडी नाटक केलं. सतीश पोळेकरनी मला घेतलं त्या नाटकात, आत्ता होतं गेलं कुठे. त्याच्यानंतर सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी, त्यावेळेला त्यांचं नाटक तुम्ही ते करणार होतात, उडून जा पाखरा. तर ते माझ्या वन फ्लू ऑफ द ककूज नेस्ट, जॅक निकल्सन. येस. तर ते मला करायला मिळालं. आणि अगेन माझा ऑनर आहे की तुम्ही आपण मला वाटतं काही रिहर्सल्स केल्या का नाही. दिनानाथला किंवा कुठेतरी? नाही. अरविंद देशपांडे त्या बसवत होता हो. त्या? नाही, हे दिलीप कोल्हटकरनी बसवलं फायनली. अच्छा अच्छा अच्छा. मला वाटतं एकदा तुमचा काहीतरी हात डिस्लोकेट झाला होता हो, आणि एकदा फैयाज मॅमना काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. हां हां त्याच्यानंतर ते झालं नाही. हां. आणि पण मी हेही त्याच्यात विसरणार नाही अगेन की तुम्ही डी रो जे शिवाजी मंदिरचे आहे तिकडे बसला होता. सबंध वेळ तुम्ही असे बसला होतात, मिसेस तुमच्या बाजूला होत्या. शो नंतर मी घामाघूम झालो होतो, तुम्ही आत आलात आणि तुम्ही म्हणजे तर वॉज अल्टिमेट फॉर मी. वॉज म्हणजे अजूनही आहेच, पण इंटर कॉलेज लेवलचं जे असतं ना की हू टू नॉट फॉलो किंवा कॉपी बट हू टू रिफर टू, हू टू लुक अप टू, ते तुम्ही अजूनही. तर तेव्हा तुम्ही आलात आणि तुम्ही, मी पाहिलं होतं परफॉर्म करताना तुम्हाला, मला हे बॅकग्राऊंड माहिती होतं. त्यामुळे अरे बापरे, यांनी कसं केलं असतं, यांनी काय केलं असतं, एक असतं ना वेन यू आर परफॉर्मिंग. आणि तेव्हा तुम्ही आलात, काही बोलला नाहीत आणि आलात मला घट्ट मिठीत घेतलं, तुम्ही काही बोलला नाहीत. मी फक्त म्हटलं विक्रम भैया मला घाम आलाय. तर मिसेस सेड की अरे तू काय केलंस आहे ना, एरवी हे माझ्याशी कोणी काय असं स्टेजवर बोलतात, आज हा माणूस माझ्याशी एक शब्द नाही बोलला आहे
एकटक फक्त तो ही वॉज वॉचिंग युअर परफॉर्मन्स. सो दॅट इज माय सेकंड बिगेस्ट कॉम्प्लिमेंट ऑफ माय लाईफ अँड आय थिंक इट इज गोइंग टू रिमेन दॅट वे. यू डिड अ गुड जॉब. थँक्यू सो मच. डिड अ गुड जॉब. थँक्यू. पण ह्या क्षेत्रामध्ये तू कसा काय म्हणजे यायचंच होतं म्हणून आलास की अपघाताने आलात? कारण तू कॉलेजनंतर LLB वगैरे. हो, हां. LLB पण मी केलं नाही. हे मी म्हटल्याप्रमाणे की सबकॉन्शियस लेवलला होतंच की मला नाटकात करायचंच आहे. अच्छा. ते होतंच. पण ह्याच वर्षी करायचं आहे किंवा ह्याच पद्धतीने करायचं आहे हे माझं काही ठरलेलं होतं. कारण त्यावेळेस तसा स्कोपही नसे. म्हणजे एकदा तुम्ही नाटकात करा किंवा दूरदर्शनच्या सिरियल्समध्ये नंतर कामं ते स्प्रेड व्हायला लागलं. मी सांगितल्याप्रमाणे की हे विजय गोखले ह्या लोकांनी पहिलं मला आमच्या MLCमध्ये किंवा आर्ट ग्रुपमध्ये मला आणलं आणि तिकडनं मग एक हळूहळू चान्सेस मिळायला लागले. मग हळू तो कॉन्फिडन्स वाढायला लागला अँड दॅट्स हाऊ. मी तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे आपण म्हणतो ही इज अ प्रोफेशनल. माय ॲक्टिंग इज माय प्रोफेशन. मी अजूनही म्हणतो की इट्स माय हॉबी अँड माय प्रोफेशन बोथ टुगेदर. सो वयाच्या 35व्या वर्षी मी सिरियसली याच्याकडे प्रोफेशन म्हणून बघायला लागलो. कारण अजूनही माझी काम करण्याची पद्धत इंटरकॉलेजिएट लेवलचीच आहे. मी आजूबाजूचे मित्र असताना ते माझ्याकडे बघतच म्हणतात, यार तू पागल आदमी यार, तू क्या करता यार, इतना घुस जात आहे. कारण मी त्याला पण सांगत असतो की असं पाहिजे आणि तिकडे नो नॉनसेन्स असतं मग सेटवर. मी कोणी असं मी बडबडतो की नाही तर काम करणे काम कर. ती टिपिकल जे इंटरकॉलेजिएट लेवलला आमचं असायचं की हाफ स्टडी आणि बनियान घाणेरडे कपडे, ते रिहर्सल फोकस. तर ते माझं अजूनही मेंटेन झालेलं आहे आणि तसंच राहावं. सो तो एक करप्शन आहे, ते नको आहे याला. You used a correct word. आय डोंट वॉन्ट टू बी अ करप्ट ॲक्टर. बाकी चाललंय ते चालू दे. पण मग तू प्रॅक्टिस करायचा विचारही केला नाहीस कधी? मी एक दिवस पप्पांबरोबर अगदी फॉर्मल शर्ट पॅन्ट बेल्ट शूज वगैरे घालून MSCT ते मोटर ॲक्सिडेंट्स क्लेम्समध्ये प्रॅक्टिस करायचे गेलो आणि ते उकाड्याचेच दिवस होते. हातात बॅग होती आणि मी एंटर केल्या पप्पा आपले ते सवयीप्रमाणे मार्ग काढत सगळ्यांना हाय हॅलो. कारण ते तिकडचे सिनियर मोस्ट लॉयर आणि मी त्यांना फॉलो करतोय. एंटर केल्या म्हणजे ठरलं की नाही हे माझं काम नाही म्हटलं. अच्छा. आय वेंट होम. आय टोल्ड हिम डॅड सॉरी मला नाही झेपणार म्हटलं हे. आणि हिचं डोके, कारण माझी कमर्शियल नाटकं चालू होतीच त्यावेळेला. How your father reacted to this decision of yours? माय फादर आय वुड से इज ते सर्वात कूल गाय आहेत या बाबतीत, कुठल्याही बाबतीत राहणार आहे. त्यांचं ॲक्सेप्टन्स एवढा मोठा आहे ना की त्यांना जास्ती आर्ग्यू नाही करत. ते फक्त तुला एक हिंट सांगणार की उद्या बघ माझं असं म्हणणं आहे, तुला वाटलं तर बघ. मी लॉ करसुद्धा त्यांनी हे मला सांगितलं. ते म्हणाले तू आता तुकडे वेळ आहे आणि नाटकंच करतोयस तू, नाटकामध्ये तुला एक 2 पेपर दे, 3 पेपर दे, पण यू नेवर नो कधी तुला उपयोगी पडेल आणि एक ॲडिशनल डिग्री पण होईल, तर करून घेतोस का? त्याच्यावर म्हटलं हो की करून घेतो आणि आय डेड लॉ. पण ही इज अ व्हेरी कूल गाय. त्यांना कसलंच काही प्रेशर नाही, टेन्शन नाही. येऊन तुम्हाला अगदी मार्मिक तेवढंच सांगणार आणि मग बाजूला जाणार. मग तुम्ही बघा काय ते तुमचं जमतं की नाही ते, पण ऑलवेज वॉचिंग. घरातल्या इतर लोकांविषयी काय सांगू शकतोस? म्हणजे आता पत्नी तुझी, मुलगी वगैरे. म्हणजे जसे आई वडील मिळाले तशीच बायकोने मुलगीही मिळाली. म्हणजे तीच कमिटमेंट, तेच डेडिकेशन, तीच इंटेन्सिटी ही बायको आणि मुलगी, म्हणजे दोघांची तिघांची इंटेन्सिटी खरोखर सेम आहे. त्यामुळे लाईफ इज जस्ट द सेम, फक्त रिलेशन्स बदलले एवढंच आहे. म्हणजे मी आरतीला सुद्धा कधी सांगताना सांगतो की आपले गुरु असतात, आपण कोणाला गुरु मानतो. इंटरकॉलेजिएट लेवलला होतो तेव्हा थोडंसं आपलं पण बघण्याचं एक्सपोजर लिमिटेड असतं. पण आता मी असं म्हणतो की जसे आपल्याकडे 33 कोटी देव आहेत तसे आता माझ्याकडे 33 कोटी गुरु आहेत. जो मला माणूस भेटतो तो काहीतरी ना काही शिकवूनच जातो. नॉर्मल माणूस सुद्धा रस्त्यातला. आणि ॲज अन ॲक्टर सिन्स युअर अँटेनाज आर ओपन, त्याच्यात तुम्ही काहीतरी घेता आणि कोणीतरी ते अप्लाय करता येतं. सो मी आरतीला म्हणतो की यू आर वन ऑफ माय मेजर गुरुज ॲक्च्युली. कारण तिचा उर्दूचा अभ्यास चांगला आहे, हिंदी खूप चांगला आहे. म्हणजे आज मला कॉम्प्लिमेंट्स मिळतात हिंदी इंडस्ट्रीमध्ये की आप लगते नहीं हो, आप महाराष्ट्र, आप हम तो समझते आप पंजाबी हो. तर म्हटलं एक तर थँक्स टू दिनेश ठाकूर साहेब, हिंदीतले
त्यांनी माझं बसवून करून घेतलं, कारण त्यांच्याकडे मी हिंदीत नाटकात काम करायला गेलो अंकामध्ये अंकमध्ये. त्याच्याकडे मी 4-5 नाटकं केली. हो का? कागज की दीवार, नंतर टेनिसी विलियम्स साहेबांचं द ग्लास मेनाजरी. आय प्लेड मार्लन ब्रँडोज रोल, द सूत्रधार अँड द कॅरेक्टर. नंतर आय डिड जवळजवळ 1500 शोज केले असतील मी हाय मेरा दिलचे. अच्छा. हां, अशी मी त्यांची 4-5 त्यांच्याकडे नाटकं केली. पण सुरुवातीला त्यांनी माझ्याकडे बसून माझं करून घेतलं. त्यामुळे अबे मराठी जरा बॅठ, आणि माझ्याकडे 15 दिवस माझ्याकडे करून घेतलं ते. आणि मग ऑफकोर्स इंटर कॉलेज लेवलला आल्यावर माझा एक रवी कृष्णन म्हणून मित्र होता. रवी कृष्णन. बर. तो खरंच CA, अप्रतिम रफी साहेबांची गाणी गायचा. अच्छा. आम्ही कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून गाणी, मी टेबल वाजवणार, तो रफी साहेबांची गाणी म्हणणार. पण ही इंट्रोड्यूस मी टू रफी साहेब, लताबाई, गुलाम अली साहेब, जगजीत सिंग साहेब. त्यामुळे ते जसे माझे इनडायरेक्टली हिंदीतले गुरु झाले, तशी आरती पण इनडायरेक्टली गुरु झाली, कारण मी रोज ऐकायचो. आणि मग ते रेफरन्स लागतो ना त्या उच्चारांचा. आमचं घर म्हणजे माझ्या दोन्ही मुली, माझी बायको, आरतीच आहे तुझ्या बायकोचे आम्ही फॅनच आहोत अनेक वर्ष. शुअर. पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊया आपण आणि पुन्हा पुढच्या गोष्टीला सुरुवात करूया. मित्रांनो, एक पुन्हा एकदा छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा भेटायला येतोच आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा दुसरी बाजू फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. उदय, नाटक, मालिका, सिनेमा वगैरेबद्दल तुझे जे अनुभव आहेत ते विचारण्यापूर्वी तू काहीतरी सांगणार होतास, ते आपण अर्धवट सोडलं. आत्ता कुठला तरी किस्सा तू म्हणलास की मला सांगायचा आहे म्हणून. हो, तुमच्याच बाबतीतला मला एक किस्सा सांगायचा आहे की त्या वेळेला कसं एन्करेजमेंट मला मिळत गेलं, आणि खूप तुमच्यासारख्या मोठ्या थोर ॲक्टर्सकडनं मिळत गेलं. तर तुमचं कदाचित लक्षात नसेल ते, पण कमलाकर सोनटक्के साहेबांनी एक रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक हिंदीमध्ये केलं होतं. आणि त्याचं पहिला टेलिकास्ट मला वाटतं आम्ही दूरदर्शनवर शूट केलं होतं ते. आणि इट वॉज अ संडे इव्हनिंग ते नाटक टेलिकास्ट झालं. आणि मी झोपलो. खूप लँडलाईन, तेव्हा लँडलाईन होती, फोन बी झाले, कौतुकं झाली वगैरे, सगळं ठीक होतं. आणि मी रात्री झोपलो आणि सकाळी एकदम आईने मला लिटरली धावत आली आणि म्हणजे उदय उठ. म्हटलं ग काय ग, किती वाजले ते? मला 6:30 पावणेचा. उठ, पहिला आधी उठ. म्हटलं काय झालं? ते म्हटले विक्रम गोखल्यांचा फोन. म्हटलं काय? खरं लँडलाईन लांब होती. विक्रम गोखल्यांचा फोन आहे, त्याला तुझ्याशी बोलायचं आहे, त्यांनी तुझं नाटक. मी झोप उडाली, सगळं उडालं. कारण त्यावेळेचं मी तुम्हाला सांगतो, तुमचं बॅरिस्टर पण अराउंड त्याच वेळेला होतं ना, आय गेस. तेव्हा आम्ही इंटर कॉलेजला आमचे तुमचे पॅसेजेस असायचे, आम्हाला बॅरिस्टरचे सोलो पॅसेजेस पाहिलेलं आहे. आणि अरे हे असं कधी करायला जमणार आपल्याला, किंवा हे आउट ऑफ रीच आहे, असं ते त्यावेळेला ते होतं ना. आणि तुमचा फोन खाला संपला. मी आलो फोनवर, म्हटलं हां हॅलो नमस्कार, उदय बोलतोय. आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्याशी पाऊण तास फोनवर बोलला होता अबाउट युअर परफॉर्मन्स. येस, माय परफॉर्मन्स. आणि बाबाही बोलले नंतर, तुम्हाला हे बाबा बोलतायत बाबा. आणि मी फोन ठेवल्यावर आय वॉज लिटरली इन टीयर्स, की झालं, मला मिळालं, मला जे हवं ते सगळं मिळालं. सो ही अगेन देवाची कृपा आहे खरोखर. मी त्यावेळेला तुम्ही फोन केलात, हे कमलाकर सोनटक्के सर मिळाले, अरुण सरनाईक साहेब मिळाले, आत्माराम भेंड्यांकडे काम. सो अजून काय पाहिजे ॲक्टरला? एन्करेजमेंट म्हणा, किंवा तुमची रिस्पॉन्स, अशी माणसं तुमचीच जबाबदारी वाढवतात. हां, तू नाटकही करतोस, मालिका करतोस, सिनेमा करतोस. पर्सनली विचार करताना या तिन्ही माध्यमामध्ये अभिनयाच्या संदर्भात अभिव्यक्ती, as long as expressions are concerned, अभिव्यक्ती is concerned, तुला काय जाणवलं आहे? काही जाणवलं आहे का? नाही, मला फक्त एकच जाणवलं आहे की मी एकतर ह्या तिन्ही माध्यमातून स्मूथली फिरू शकतो. कारण मुळातच मी थिएट्रिकल परफॉर्मन्स कधी केला नाही. टिपिकल जो एक मानला जायचा की हे बाबा हे थिएटरमध्ये करायचं, कारण पूर्वी ठीक आहे माईक्स नव्हते किंवा लाऊडर वगैरे पाहिजे वगैरे, तर मी त्या वाटेला जास्ती कधी 1-2दा करून पाहिलं मी.
म्हणजे आता रायगडाला जेव्हा जागे ते सारखं नाटक तसंच करायलाच पाहिजे, ते ऐतिहासिकच होतं. पण त्याच्यानंतर मी समहाऊ आय डोंट नो, मला कोणी गाईड केलं मला काय माहिती आहे, अगेन द डिवाईन लाईट और डिवाईन वरच्या लोकांनी, पण मी आय नेवर वेंट दॅट वे. आय डोंट से दॅट इज रॉंग. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर आय वॉज ऑलवेज दॅट डाऊन टू अर्थ परफॉर्मन्स. कधी मेलो, मी तुमच्यासमोर मी काय बोलणार, माफ करा, पण मेलो ड्रामामध्ये सुद्धा एक कंट्रोल्ड ड्रामा असू शकतो. हो, असतो ना. तर मी सतत त्या बाजूला राहिलो. आय नेवर वेंट टू दॅट साईड. आणि जे रिअल लाईफमध्ये रेफरन्सेस पाहिलेत, सिच्युएशन मेलोड्रॅमॅटिक असते, पण ते बिचारे रडतात ते मेलोड्रॅमॅटिक नाही नाही, रडत. तर का तो सूरच मेलोड्रामाचा वेगळा लागतो. मी त्या वाटेला न गेल्यामुळे थिएटर असो, स्मॉल स्क्रीन असो, बिग स्क्रीन असो, आय एम कूल. आय प्ले टू द सिच्युएशन. ॲट टाइम्स मी क्रिएट करतो ती सिच्युएशन टू सूट माय ओन नीड्स, आणि त्या दायऱ्यामध्ये, त्या सब्जेक्टच्या दायऱ्यामध्ये, कॅरेक्टरच्या दायऱ्यामध्ये राहून. पण त्यामुळे माझं असं एक लक्षात आलं की जे पैलू दिग्दर्शकांनी विचार केलेले नसतात, लेखकांनी विचार केलेले नसतात, किंवा साधारण सामान्य को ॲक्टर्स म्हणा किंवा माणसं म्हणा, विचारात सुद्धा त्यांच्या स्लाइटेस्ट विचारात नसतात, ते आपण दाखवतो. त्यामुळे कदाचित आपण स्पेशल, आपण म्हणजे मी म्हणतो, कदाचित मी स्पेशल होतो आणि लोक ॲप्रिशिएट करतात. पण हा माझा खरंच सिन्सिअर एफर्ट आहे. म्हणजे मी मला ॲप्रिशिएट करतात वगैरे असं नाही, ऑफकोर्स ॲप्रिशिएट करावं म्हणूनच मी काम करतो. हां, बरोबर. पण थोडंसं मला ते कन्सिडर तिन्ही माध्यमातून, बिकॉज मी ह्या बाजूला आहे, नॉट द अदर साईड ऑफ द फेन्स, मी स्मूथली ट्रान्झिशन माझं असतं. यू आर कम्फर्टेबल. ॲब्सल्युटली, ॲब्सल्युटली. गुड. तू नट झाला नसतास तर काय झाला असतास? वकील झाला असतास? म्हणजे प्रॅक्टिस केली असतीस? नाही, वकील नक्कीच नसता झालो मी. मला खरंच ना, मी खूप वेळा असा विचार करतो मी काय झालो असतो. पण मी एक असतं, मी वेटरनरी डॉक्टर झालो असतो. अच्छा. मला खूप प्राण्यांची आवड होती. मी पुस्तकं खूप वाचली आहेत. इनफॅक्ट आमच्या इकडे डॉक्टर दोशी म्हणून होते समोरच, ही वॉज अ वेट, मी लहान असताना. तर मी टाईमपास म्हणून त्यांच्याकडे जाऊन बसायचो. म्हणजे डॉग्सना पूर्वी जुनं एक मजल बांधायचे चावू नये म्हणून, ते मला येई. मी इंजेक्शन कसे द्यायचे बघितलं होतं. मी डॉग केअर, ॲनिमल केअर, माझ्याकडे पुस्तकं होती. ते नसतं नक्की वेटरनरी झालो असतो. अच्छा, अच्छा. दोन्ही प्रकारच्या, रादर विविध प्रकारच्या भूमिका केल्यास तू. ऐतिहासिक केल्यास, सोशल केल्यास, विलनिश केल्यास, हिरोईक केल्यास. व्हॉट डू यू प्रिफर? नायक, खलनायक, सोशल आणि हिस्टॉरिकल? व्हॉट आय वुड प्रिफर की प्रत्येक वेळेला मला डिफरंट काहीतरी करायला मिळेल. हां. पण ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगायचं झालं तर दे हॅव लव्ड मी ॲज अ विलन. अच्छा. कितीतरी चांगली इमोशनल कामं केली आहेत, ती पण खूप आवडली, प्रश्नच नाही. पण ज्याच्यामध्ये थोडी नेगेटिव्ह शेड्स आहेत ना, ते लोकांना माझं भयंकर आवडलं, अगदी आजपर्यंत. तर पीपल लव्ह मी ॲज अ विलन. म्हणजे मला आठवतं अजून एक पिक्चर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, मी, वर्षा उजगावकर, आम्ही असे होतो. शुभमंगल सावधान त्याचं नाव होतं. आणि मी त्याच्यामध्ये असं व्हाईट अँड व्हाईट घालून रिक्षा ड्रायव्हर बनून येतो हिरोईनला पटवायला वगैरे वगैरे. तर एका थिएटरमध्ये कमेंट आली, आईला हे इलनच चिकन आहे की रे हिरोपेक्षा, असं ते आलं. सो दॅट हँडसम विलन वाला जे एक आहे ते पीपल लाईक मी दॅट वे. इतर भाषातूनही तू कामं केलीस? हो. म्हणजे फक्त मराठीच नव्हे, नाही, इतर भाषातून कामं केलीस थिएटरमध्ये विशेषतः. ती कुठली कुठली केलीस? इंग्लिश, हिंदी, गुजराती. इंग्लिश थिएटर कुठे केलंस? मी भरत दाभोळकर बरोबर, भरतकडे केलंस? त्यांचं हे पु ल देशपांड्यांचं तुझं आहे तुझं पाशी. अच्छा. असं त्याचं त्यांनी केलं होतं, दॅट्स लाईफ यार, ते एक केलं. नंतर शुभा खोट्यांबरोबर एक केलं, दोन केली रादर, बॅचलर्स वाईफ्स आणि लेट्स डू इट. बरं. आणि हिंदी? हिंदी अगेन शुभा खोट्यांबरोबर हेराफेरी नावाचं केलं. दिनेश ठाकूर साहेबांबरोबर सांगितल्याप्रमाणे कागज की दीवार, सपने, हाय मेरा दिल, ही 3-4 नाटकं केली. सामाजिक भान आपण ज्याला म्हणतो, तर एवढी वर्ष तू कॉस्मोपॉलिटन शहरात मुंबईसारखं राहतो आहेस. विविध जाती धर्माचे लोक, त्यांच्याबरोबर आपण राहतो. पण कुठलाही संकुचित दृष्टिकोन न ठेवता किंवा ठेवून
इथं जगणं अशा तऱ्हेच्या शहरांमधून हे कितपत सोपं आहे, कितपत अवघड आहे आणि तू कुठल्या बाजूला जातोस त्याच्यामध्ये? एक गोष्ट फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली अशी आहे की आपलं जे फील्ड आहे आपलं जे फील्ड आहे That is what त्याच्यामध्ये I was खरोखर expecting. सर्व धर्म समभाव आहे. आपण म्हणजे मी असं म्हणेन उदय की भारताने जर खरोखरच धर्मनिरपेक्षता अनुभवायची असेल तर भारतातली जी मनोरंजनाची जे क्षेत्र आहे हो. त्यातल्या आपल्या सगळ्यांकडे पाहायला आणि पाहिजे. खास करून फिल्म इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्री आता, कारण की जिकडे जर का तो ख्रिश्चन असेल, तो मुसलमान असेल, तर तो विचारतो, समजा काही शूटिंग बरोबर नाही झालं, काय ते अडथळे लागले, तर तो विचारतो अरे नारियल तोडा की नाही आज. तो येऊन कॅमेऱ्याला हार घालतो. किंवा आपण ईद सगळे मिळून इफ्तारीला म्हणजे बसतो. आपल्या या क्षेत्रामध्ये जात आणि धर्म याबद्दल कोणाला आठवण सुद्धा येत नाही. घरातून बाहेर पडले की काम करणे, घरी येणे. उलट एकमेकांना किती मदत करतो, किती प्रेम असतं. आजारी पडला तर त्याची किती काळजी घेतली जाते. मला वाटतं हे उदाहरण फक्त आपल्या फील्डमध्ये आहे. आणि मिलिटरी ऑफकोर्स आणि तर म्हणजे इट्स अ डिफरंट थिंग ऑल टुगेदर. पण त्यामुळे ना आणि लहानपणापासून मी टेलिव्हिजनसुद्धा मी खूप यंगपणी सुरुवात केली. त्यामुळे मी ऑलवेज आय एम कूल असं काही मला पुढच्या गोष्टींकडे वळतोय, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रांनो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. उदय टिकेकर यांच्याबरोबर आपण गप्पा गोष्टी करतो. लवकरच परत येतो. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. पुन्हा एकदा सगळ्यांचं या विश्रांतीनंतर स्वागत. उदय, समाजभान असं आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सामाजिक कार्य येतं, जाणीवा येतात. कोणी त्याला बांधिलकी, आपुलकी वगैरे वगैरे शब्द लावतात, लेबल्स. what do you feel about this सामाजिक भान? मला फक्त गुडनेस, आनंद हा 24 तास शेअर करायला आवडतो. बाकी मी बोलत नाही. मोठ्या लेवलचं जे काही सो कॉल्ड सामाजिक कार्य करणारी लोक आहेत ते त्यांना सूट होतं, त्यांच्या स्वभावात असते, करू दे. मी माझ्यापुरतं सांगतो की मी सकाळी आमच्याकडे जो कचरा उचलणारा माणूस असतो, मी तिकडे उभा असतो तेवढे, काय रे कसं काय चहा पिणार आहेस? मला असं वाटतं की एक सकाळी सकाळी स्माईल इफ यू पास ऑन टू एनी पर्सन, एक स्माईल, तुम्ही त्याला काही देऊ नका, पण ती पॉझिटिव्हिटी तो बिचारा टू क्रिएट केमिस्ट्री, हां पॉझिटिव्ह केमिस्ट्री, तो त्या मूडमध्ये जातो की यार साहेबने, कारण त्याच्या बिचारासाठी आपण साहेब ना, कोण साहेब कसा साहेब ते देवालाच ठाऊक, पण आपण पोझिशन वाईज सपोज टू बी साहेब. पण ती केल्यामुळे ती पॉझिटिव्हिटी जाते आणि मला वाटतं ते मल्टिप्लाय होत जातं आपोआप. तर हा सतत मला एकच वाटतं की समाजात सतत आनंद मल्टिप्लाय होत जावा. आणि यासाठी माझ्यासाठी माझ्या अवतीभोवती जे काय सेटवर 50-100 लोक असतात त्यांच्याशी मी सतत खुश, छान त्यांच्याशी वागतो. कोणी आजारी पडायचं चौकशी करतो, सी टू वेट की त्यांना मेडिकेशन मिळेल. सो मला वाटतं हे माझ्यापुरतं माझं, आणि हे सतत चालू असतं, सतत. म्हणजे माझ्या कुठल्याही सेटवर तुम्ही बिनदिक्कतपणे कॅमेरा घेऊन विचारू शकता की उदय टिकेकर क्या करते हैं सेट पे? अरे बहुत हंसाते भी हैं, कोई बीमार पड़ गया तो दवा भी ला के देंगे, बोलेंगे डॉक्टर को ले आओ, खाना अगर नहीं खाया तो मंगवाएंगे. सो मला वाटतं हे माझ्यासाठी माझं समाजकार्य आहे की ओके. सध्या जो एक आर्थिक झंझावात सुरू झालेला आहे 10-15 दिवसामध्ये, त्याबद्दल तुझं एक स्वतःचं असं मत काय आहे? मला असं वाटतं की मोदी साहेब इज अ सेन्सिबल पर्सन, हिज टीम इज अ सेन्सिबल पर्सन. आय होप ही हॅज टेकन अ सेन्सिबल स्टेप. कारण वील हॅव टू वेट अँड वॉच. इतक्या लवकर काहीच बोलून उपयोग नाही आहे. नाही, आपल्याला नोटा बदलायला जर 2-4 दिवस लागतात तर देश बदलायला त्या बिचाराला किती वेळ लागेल? एक्झॅक्टली ना, एक्झॅक्टली. सो वी हॅव टू गिव्ह हिम टाईम. गिव्ह हिम, ॲब्सोल्युटली यू हॅव टू गिव्ह हिम टाईम, वेट अँड वॉच. नवोदित जी मंडळी आहेत, टोटल नवी, जी उदय टिकेकर ह्याचे फॅन आहेत आणि ते त्याला फॉलो करतात आहेत असे, तर त्यांना तू काय सांगशील उदय? मी प्रत्येकाला जरा थोडं विस्ताराने सांग. हो, मी प्रत्येकाला पहिले हे सांगतो की बाबांनो, तुम्ही जर कॉलेजमध्ये जात असाल तर इंटर कॉलेजिएट लेवलमध्ये
बॅकस्टेजचं का होईना पण काम करा. कारण काय होतं सगळ्यांनाच अमिताभ व्हायचं असतो. आणि प्रत्येक घरात असतो ते एक सचिन तेंडुलकर असतो, एक अमिताभ असतो, एक माधुरी दीक्षित असते, एक श्रीदेवी असते. त्यामुळे आपल्याला येताना म्हणतो अहो येताना याला घ्या तुमच्या फील्डमध्ये. मग मी त्या आईवडिलांना घेऊन बसतो शांत आणि म्हणतो की सर आपण काय केलं करिअर. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. बनवून टाका ना चार्टर्ड अकाउंटंट, यावर्षी बनवून टाका. काय मस्करी करते म्हणतो अहो आम्ही पण आयुष्य 30-30, 35-35 वर्ष घालवली आहेत ह्या फील्डमध्ये. तर मुलाला पहिलं प्रॉपर ट्रेनिंग द्या. आता प्रॉपर ट्रेनिंग म्हणजे तुम्ही विचाराल काय, तर जी नावं झाली माणसांची तुम्ही नाटकं आहेत ती दाखवा. समजा त्याला कॉलेजमध्ये यातून नाही जातं, मोठ्या मोठ्या लोकांची नाटकं दाखवा. ग्रूमिंग सुरू करा हळू. वाचन, चांगले वाचनाची सवय लावा. चांगले चांगले पिक्चर्स दाखवा इन्स्टेड ऑफ कार्टून नेटवर्क किंवा असं काही. जर का अगदीच फार लहान असतील तर एंट्री कॉलेज लेवलची आहे तर सांगतो की फक्त नाही तुम्ही हार्डकोर थिएटर केलंच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. कारण तिकडेच तुम्हाला बेसिक सगळं कळणार. आणि जर का तुमच्या सुराचा सेन्स नाही आहे, तालाचा सेन्स नाही आहे, हल्ली प्रत्येकाला असतो, पण ज्याला नाही आहे त्यांनी टेक्निकल साईडला जावं. यू कॅन गो टू सेट डिझाईन, यू कॅन गो टू सम अदर टेक्निकल जॉब. कारण ज्याला ताल सुराचा सेन्स नाही आहे तर तू काही उपयोग नाही, तू काही आयुष्यात काही होऊ शकत नाही. कारण हे इट इज ऑल अबाउट ताल आणि सूर. हो. तर हा मी क्लिअर कट आणि परखडपणे सगळ्यांना सांगतो की उगाचच सिरियलमध्ये चमकाला मिळणार म्हणून 2 पायांवर नीट उभं राहता येत नाही तुम्हाला. ते ट्रेनिंग तुम्हाला सगळं तिथे मिळणार. सो प्लीज बिगिन विथ थिएटर. लोकांचं एक नेहमी वक्तव्य मी ऐकतो, विविध लोकांच्याकडूनही ऐकतो आणि माझ्याकडेही लोक येतात. त्यांचं लोकांचं म्हणणं असं असतं की नाही त्याला किंवा तिला खूप आवड आहे. नुसती आवड असून नाही चालणार, त्याच्यासाठी अभ्यास आहे प्रश्नच नाही. आणि तो अभ्यास करण्याकरता आधी अकॅडमिक करिअर पूर्णपणे पक्कं असलं पाहिजे. हे लोकांना मान्यच होत नाही. नाही नाही, कारण बेसिकली काय होतं, मी माझ्या बाबतीत जर का म्हणायचं का ते मला आत्ता उद्या 55व्या वर्षी जुळून येते रेशीम गाठीमधला बाबाजी दिसतो त्याला डायरेक्ट. तिथपर्यंत पोचायला जी 33 वर्ष गेली आहेत ती दिसतच नाहीत ना कुणाला. कारण स्विच ऑन केल्यावर आम्ही दिसतो. आमचाही लाडला स्विच ऑन केल्यावर तिकडे दिसावं ही इच्छा असते. हे दुर्दैव आहे. मग त्याला समजावं लागतं की बाळा इथपर्यंत यायला आज तू मला विचारतोस की हा डायलॉग कसा म्हणू, याच्यासाठी मी 33 वर्ष घालवली आहेत. सो प्लीज तू निदान 3 तरी वर्ष घालव थिएटरमध्ये आणि मग तू आपोआप ग्रूम होशील. कारण प्रत्येक माणूस सेन्सिबल असतोच, फक्त ते शट झालेलं असतं ते ओपन करायचं आहे आपल्याला ब्रेन. बस. आपण आता एक खेळ खेळणार आहोत. झटपट प्रश्न. ओके. पहिल्या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग कुठे झाला? शिवाजी मंदिर. तुझा आवडता दिग्दर्शक नाटकातला? 2 सांगू शकतो का? हो सांग. प्रकाश बुद्धिसागर, सतीश पोळेकर. तुझा आवडता छंद? मी मगाशीच सांगितलं माझा छंद आणि माय प्रोफेशन इज द सेम, ॲक्टिंग. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक? हो माहिती आहे ते मला, पण आता मी ब्लँक झालो आहे. पाटील साहेब. विश्वास पाटील साहेब. चंदीगडमध्ये ही भाषा बोलली जाते. पंजाबी. आयुष्यातली खंत? नो खंत. स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री? नेहरू साहेब. संरक्षण मंत्री? नाही माहीत. पटेल साहेब. अच्छा. तुलाच तुझी सगळ्यात आवडलेली भूमिका? खरं तर अग्निहोत्र म्हणा, जुळून येती रेशीमगाठी म्हणा, आव्हान म्हणा, ॲक्च्युली सगळ्याच, कारण सगळ्याच वेगवेगळ्या होत्या त्या. पण आत्ता लेटेस्ट म्हणायला गेलं तर बाबाजी, जुळून येती रेशीमगाठी. उदय, या आमच्या कार्यक्रमाकरता दूरदर्शनवरती येण्याचे तू कष्ट घेतलेस, वेळ काढलास, म्हणून दूरदर्शनच्या आमच्या ॲडिशनल डायरेक्टर जनरल मुकेश शर्मा, आमच्या या कार्यक्रमाचे निर्माते निरंजन पाठक, मी स्वतः आणि आमचा हा सगळा तांत्रिक बाजू सांभाळणारा आमचा चमू यांच्यातर्फे मी तुझे मनपूर्वक आभार मानतोय. झालेलं नाही अजून. नाही, मी बोलतोय आधी. बोल. की तुम्ही एक मोठे अभिनयातले देव आहात. तुमच्यासमोर मी काही कमी जास्त बोललो असेल तर मला खरंच माफ करा. नाही कमी जास्त. बट इट इज सच अ ह्यूज 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 ऑनर. खूप खूप बरं वाटलं मला आज. आणि तो जो फोन कॉल 6:45 ते 7:30 चालला त्याच्यानंतरचा आत्ता जो आहे हे मी खरंच कधी विसरू शकत नाही की तुम्ही समोर मला प्रश्न विचारताय. बापरे, ग्रेट.
तर तुला या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं, तुझ्या काय भावना आहेत त्या एक 2-3 ओळीमध्ये या पुस्तकात तू लिहायच्या. शेजारी तुझा मी फोटो लावणार आहे, इथे जसा बाकीच्या लोकांचे लावत आलेलो आहे बरं तसंच. ओके आत्ता लिहायचं का ते? हो, लगेच तिथेच बसूनच लिहायचंय. ओके हे घे. थँक्यू. पण मी माझं मराठी अक्षर अत्यंत तुला पाहिजे त्या भाषेत आणि पाहिजे त्या अक्षरात लिह. सर्वसाधारणपणे हुशार लोकांचं अक्षर म्हणे वाईटच असतं. हो ना, मग तेवढ्यापुरती मी हुशार आहे.